आल्यानंतर त्यांनी देखील जबाबदारी घेतली आणि एक आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाणारी त्यांनी खेळी साकारली आहे। या लव गायतडकर आपणास मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देऊन सन्मानित केले जाते। सोपन भाऊ शिंदे आणि समीर भाऊ सुतार दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी या। लेट्स प्ले डावाला होते सुरुवात। हॅलो चेक। धन्यवाद सागर सर, मनापासून आभार। मंडळी नमस्कार। भैरवनाथ करंड कुळे समस्त ग्रामस्थ कुळे नाणेगावच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेतील आजचा हा दिवस क्रमांक दुसरा आहे। दुसऱ्या दिवसामध्ये सामना क्रमांक 4 मैदानामध्ये आपल्याला रंगताना जो पाहायला मिळतोय। मॅच नंबर 4 ला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। ओपनर बॅटर्स हेमंत साळुंके आणि दत्ता गायकवाड ही जोडी प्रसाद गायकवाड आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला। ओके, हेमंत साळुंके आणि प्रसाद आहेत सलामीवर फलंदाज। पहिल्या ओव्हरसाठी गणेश कुराडे गोलंदाजीच्या मार्कवरती। यावेळेस हळुवारपणे हा चेंडू खेळलाय, कव्हर्सचा ढकलला, टॅप केला बॉल, त्यावरती एक धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल। स्कोर कार्ड वरती 5 धावा। रायझिंग स्टार फिरंगुट संघानं मॅच मध्ये टॉस जिंकला। टॉस जिंकून गोलंदाजी निवडली। मागच्या मॅच मध्ये देखील टॉस जिंकला होता। टॉस जितो मॅच जितो हे समीकरण आहे। धावेंचा पाठलाग करायचा होता मोठ्या टीमच्या विरुद्ध। सहज पद्धतीने धावा रनचेस त्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्या आणि आता मैदानावरती नक्कीच या लढतीमध्ये काय होणार। किशोर भाऊ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन नाणेगाव हा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय। फुल टॉस बॉल होता। ओढसा मैदानावरती आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या दूर वरतून आलेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळला, त्यावरती सिंगल घेतली। हेमंत साळुंके प्रसाद गायकवाड लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय। षटक संपलेलं आहे पहिलं। धावफलकावरती 6 चेंडूंच्या अखेरीस 6 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक जबरदस्त आयोजन नियोजन। प्रामुख्यानं तुम्ही जर पाहिलं तर समस्त ग्रामस्थ कुळे आणि स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे स्वर्गीय सरपंच बबन भाऊ मराठे यांच्या स्मरणार्थ आणि स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोने यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा क्रिकेटचा सोहळा आहे। भैरवनाथ करंड कुळे ही स्पर्धा आपण मैदानामध्ये पाहतोय। कोळवणखोरे परिसरातील असणारं कुळे हे गाव आहे। कुळे गावावरून भरे गावापर्यंत येण्यासाठी निश्चितच आपण पाहतोय काही किलोमीटरचा प्रवास जरूर आहे, परंतु आयोजन कमिटीची मेहनत आहे। शक्य त्यांना होतं की गावातल्याच त्या माळरानाच्या मैदानावरती स्पर्धा घेतली जाऊ शकत होती, परंतु या ग्रास ग्राउंडवरती आपल्याला स्पर्धा आयोजित करायची हा सुरुवातीपासूनच हट्ट होता आयोजन कमिटीचा। फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला खेळला, त्यावरती मिळत आहेत 2 धावा आणि आता इथे पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत। अंपायर्स कॉल आहे। येस, फलंदाज आपण थोडीशी फक्त प्रतीक्षा करा, कारण पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे, त्यामुळे आता बीमरसाठी नक्कीच तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले। उर्द वेस्ट चेंडू आहे का, हा अंपायर कॉल आहे। बॅटरनं किंवा बॉलरनं रिव्ह्यू घेतलेला नाहीये। पंचांना शंका आहे, पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवतात। पाहूया काय डिसिजन येणार। चर्चा केली की मी भैरवनाथ करंड कुळे ही स्पर्धा हवं तर कुळेगावच्या घरच्या मैदानावरती देखील पार पडू शकली असती, परंतु ग्रास ग्राउंडवरती स्पर्धा खेळवायची हा मानस होता। दरम्यान पंच कळवत आहेत फेअर डिलिव्हरी आणि या चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 धावा।
ओहो, यावेळेचा चेंडू ऑस्टमच्या थोडस बाहेरून आलेला बॉल पुन्हा फुलटॉस होता, वेग होता, त्यावरती एक धाव मिळते. नऊ धावा धावफलकावरती मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं बंटी पवळे उर्फ अथर्व. खरे नाव अथर्व आहे, प्रेमाचं नाव बंटी आहे. दरम्यानचा हा चेंडू वेगवान आहे. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता हेमंतचा, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक चेंडू मैदानामध्ये आपण पाहतो, इथे डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर भाऊ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन नाणेगाव हा संघ आहे आणि या संघाचं नेतृत्व करतायत सूर्यकांत लाखवडे, जे संघातील अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्या खांद्यावरती संघाची नक्कीच संघाला लीड करण्याची जबाबदारी आहे. दोन युवा खेळाडूंना प्रमोट केले. ओपनिंग पेअर मध्ये प्रसाद आणि हेमंत या जोडीला पाठवले. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेनं धावफलकही मैदानामध्ये पुढे जाईल आणि स्कोर कार्ड 10 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. किशोर भाऊ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशनच्या बाद संघ मालक आहेत खरं तर नाणेगाव टीमचे. एक टू व्हीलर गाडीची चावी हरवलेली आहे. ज्यांना कोणाला सापडली असेल प्रामाणिकपणे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. परत एकदा ज्यावेळेस बुंद्यात टाकलेला बॉल ऑन साइडला ट्रॅक केलाय. वाईडिश लॉंगॉन मधून फिल्डर येत आहेत बॉलवरती. एक धाव मिळते. यासोबतच ओव्हर नंबर 2 कंप्लीट झाली आहे. बंटी पवळेने काय षटक मैदानामध्ये हाताळले. 2 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धाव आहेत त्या 11 आणि आता ओव्हर नंबर 3 साठी पाहूया कुठला गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीतच आपण नाणेगाव संघाचं स्क्वॉड जर पाहिलं, किशोर भाऊ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन नाणेगाव टीम संघाचे संघनायक सूर्यकांत लाखवडे आहेत. दत्ता गायकवाड या टीम मध्ये पाहायला मिळतात. त्यासोबतच प्रसाद गायकवाड आहे, हेमंत साळुंके आहेत, ईश्वर कोंढाळकर आहेत, निलेश भाऊ गावरे आहेत, ओमकार सातपुते आहेत, राहुल गायकवाड आहेत, रितेश तावरे, संकेत साळुंके, सार्थक सातपुते, श्रीरंग तापकीर, सोहम आहेत, तेजस गायकवाड आहेत, विठ्ठल दादा आहेत आणि नक्कीच हे स्क्वॉड आहे. त्यामधून निवडक 11 खेळाडू सूर्यकांत लाखवडे संघनायक आहेत. त्यांच्याकडे फार मोठा अनुभव क्रिकेटचा जरूर आहे आणि नक्कीच मैदानामध्ये कशा पद्धतीनं हा संघ अगदी पहिल्या मॅच मध्ये काय खेळ साकारणार हे पाहणं निर्णायक ठरेल. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. थोडासा टप्पा मागे ठेवलेला बॉल होता, लॉफ्ट केला. वाईडिश लॉंगॉन मधून बंटी पोळे बॉलवरती येत आहेत आणि त्यानंतर मिळते ती एक धाव. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. बॉलिंग मार्कवरती सौरभ गोळे. नेक्स्ट स्पर्धांमध्ये अंडर एजला जर आपण पाहिलं, सौरभ गोळे सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलाय, विकेट टेकर ठरलेला आहे. धावफलकावरती 1 ने वाढ झाली. स्कोर कार्ड 12 अंकावरती पोहोचले. हेमंत साळुंके आपण पाहतोय 8 चेंडू खेळलेले आहेत हेमंतनं. प्रसादनं देखील 5 चेंडू खेळलेले आहेत. या जोडीला मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळ साकारण्याचा नक्कीच अनुभव आहे. यापूर्वी त्यांना पण यजमान टीम कडून खेळताना पाहिलं. स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे या संघाकडून आपण त्यांना खेळताना पाहिलं. परंतु आपण जर पाहिलं भरपूर खेळाडू आहेत गावामध्ये, त्यामुळे नक्कीच इथे सर्वांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून नाणेगावचा वेगळा संघ नक्कीच आपण पाहतोय. सूर्यकांत लाखवडे आणि टीम आहे किशोर भाऊ गायकवाड यांच्या संघ मालकत्वाची आणि ही टीम मैदानावरती उतरलेली जी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आहे, थांबून ठेवले. हेमंत साळुंकेला अगदी आपल्या जागेवरती उभं करून ठेवले. हेमंत कडून यावेळेस कुठलं फुटवर्क पाहायला मिळालं नाही. दूरवरचा बॉल होता. थोडासा पावलांचा वापर करणं अपेक्षित होतं, कारण तुम्हाला जर चेंडू बॅटवरती कनेक्ट करायचे असतील मेहनत करावी लागेल. उडवलाय बॉल सरळ लॉंगॉनला, मंथन पवळेच्या हातात. वा, सुंदर झेल. हेमंत साळुंके आउट. पहिला धक्का बसतोय नाणेगाव टीमला. फर्स्ट विकेट डाऊन.
यू डीजे. नवीन फलंदाज ओमकार सातपुते मैदानामध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. आणि इथे ओमकारनं आक्रमण तर चढवलंय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे टिपताय झेल डीप मिड विकेटला स्वप्नील. वॉट कॅच. मैदानामध्ये फलंदाज बाद. थँक्यू. षटक आपण पाहतोय मैदानामध्ये पूर्ण झालेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं केवळ एक धाव 2 विकेट. सौरभ गोळेची कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं. फक्त एकच धाव खर्च केली. किशोर भाऊ गायकवाड फाउंडेशन या संघाची पुनर्बांधणी केलेली आहे नाणेगाव टीमची, जिथे बरेचसे युवा खेळाडू आहेत, काही अनुभवी खेळाडू आहेत. आणि नक्कीच ॲज अ आपलं सिंगल गाव खेळत असताना नाणेगाव कडून खेळत असताना पहिलीच मॅच आहे, पहिली स्पर्धा आहे. त्यामुळे पाहूया कशा पद्धतीने खेळ साकारला जाणार. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धाव आहेत त्या 12, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक हाताळण्यासाठी ओव्हर नंबर 4 ला होईल सुरुवात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती अथर्व पवळे उर्फ बंटी मैदानामध्ये सज्ज होतोय. बंधूंची जोडी आहे या संघामध्ये. बॉलिंग मार्कवरती अथर्वला तुम्ही पाहाल, डीप मिड विकेटला श्रवणला तुम्ही पाहाल. बंटी बबलीची ही जोडी मैदानावरती आपल्याला रायझिंग स्टार टीमकडून खेळताना पाहायला मिळते. मुळशी तालुक्यातील असेल कित्येक संघ आहेत जिथे बंधूंच्या जोड्या आहेत, सक्के बंधू मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा हा चेंडू बुंद्यात टाकलेला बॉल ऑन ड्राईव्ह केला, स्पर्श झाले चेंडूवरती आणि त्यानंतर एक धाव मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कालही नक्कीच आपण पाहिलं बंधूंच्या जोड्या मैदानावरती खेळल्या. आजही रायझिंग स्टार पिरंगुटकडून बंधूंची जोडी मैदानावरती आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतं. एका गावातील सगळे खेळाडू, 11 खेळाडूंचा तो संच. संघामध्ये अनेक खेळाडू, स्क्वॉडमध्ये भरपूर खेळाडू असतात, परंतु 11 मध्ये कुठले खेळाडू खेळणार हे खेळाडूंच्या परफॉर्मन्स बेस वाईज ठरवलं जातं. सरावामध्ये जो चांगला खेळतो त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळते आणि जो आपल्या नावाला किंवा आपल्या रोलला न्याय देतो, डायरेक्ट हिट होगा तो काम तमाम होगा. फ्रेम मध्ये देखील नाही, फलंदाज फार दूर आहेत आणि मैदानामध्ये रनआउटच्या माध्यमातून विकेट. फलंदाज इथे बाद होतात, कॅप्टन आउट होतात. सूर्यकांत लाखोडे बॅक टू द डगआउट. तीन फलंदाज बाद झाले. धावफलक 13. अवैध खेळलाय हा फटका आणि इथे कॅच मिस झालाय. कॅच ड्रॉप झालेला आहे. त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय या चेंडूवरती 1 धाव प्राप्त होते. भैरवनाथ कोळे या स्पर्धेमध्ये अनेक अविस्मरणीय झेल आपण पाहिले, इनक्रेडिबल कॅच आपण पाहिले, परंतु बरेचसे कॅच ड्रॉपही होताना पाहिलेत. सुटलेल्या झेला पाठीमागं आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या कहाण्या आहेत.
1983चा निश्चितच विश्वचषक, तिकडे झेल पकडल्यामुळं भारतीय संघामध्ये वर्ल्ड कप आलेला आपण पाहिला. परंतु जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झेल सुटलेल्या आहेत तेव्हा मोठ्या इनिंग फलंदाजांना उभ्या केलेल्या त्या निश्चितच आपण पाहिल्यात. 14 धावा धावफलकावरती आहेत. संघ थोडासा अडखळतोय. सुरुवात आहे, नव्यानं मैदानावरती उतरत आहेत. काल देखील आपण पाहिलं श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब आंदगाव हा संघ नक्कीच पहिली स्पर्धा त्यांनी खेळली, पहिला सामना त्यांनी मैदानावरती खेळला. पहिल्या सामन्यामध्ये अपयश जरूर आलं, परंतु पहिल्या सामन्यामधून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचा बदल त्यांना दुसऱ्या मॅचमध्ये जरूर जाणवला. बॅटिंग जबरदस्त झाली. या अगोदरच्या मॅचमध्ये नक्कीच मी चर्चा केली की संघाचा जो प्रमुख खेळाडू आहे इंजर्ड आहेत, पायाला नक्कीच दुखापत झालेली आहे, ऑपरेशन नुकताच पार पडलेलं आहे आणि मैदानामध्ये जरूर प्लेइंग 11मध्ये नाही आहेत, परंतु ते मैदानावरती आहेत. ही बाब फार महत्त्वाची रायझिंग स्टार तिरंगू टीमसाठी. कॉन्फिडन्स लेवल आपोआपच वाढते. मंगेश बलकवडे आल्यानंतरनं त्या अगोदर पिरंगुट करंडकामध्ये आपण पाहिलं पाय नक्कीच पायाला दुखापत असताना देखील काही 1-2 मॅचेसमध्ये ते खेळण्यासाठी देखील मैदानावरती उतरले. षटकार चौकारही खेळले, परंतु त्यानंतरनं नक्कीच डॉक्टरांनी पूर्णपणे रेस्ट सांगितलेला आहे. परंतु क्रिकेट स्वस्त बसू देत नाही, परंतु आता रेस्टच करावं लागेल मंगेश आणि त्यांनी देखील स्वतःला थांबवलेलं आहे. कारण पुढे भरपूर क्रिकेट खेळायचं. जरी हे 1-2 महिने क्रिकेट खेळले नाही तर पुढचे हंगाम गाजवायचे आहेत आणि त्यासाठी आता इथे थोडासा थांबा जरूर मंगेश यांना घ्यावं लागते. नुकताच पाणी घेऊन ते मैदानावरती आले, त्यांना आपण पाहिलं. यावेळेसचा चेंडू लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. मिड ऑफ मधून गणेश येत आहेत बॉलवरती. अनुभवी खेळाडू आहेत आणि आपला अनुभव नक्कीच पणाला लावत ते चांगली गोलंदाजी करतात. गणेश कुराडे दरम्यान बॉलिंग मार्कवरती मंथन पवळे अगोदर एक जबरदस्त झेल त्यांनी टिपला. 16 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहेत. डीजे नवीन फलंदाज लोकेश कोंढाळकर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जाईल. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 17. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने यावेळेस धीम्या गतीचा बॉल उचललाय सरळ मिड विकेटला, परंतु तिकडे स्वप्नील येत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये चपलता दाखवणारा खेळाडू मूर्तीनं लहान आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये जबरदस्त कॅच त्याच्या नावावरती आहे, जबरदस्त रनआउट त्याच्या नावावरती आहेत. अनेक सामन्यांमध्ये सामन्याचं टर्निंग पॉईंट ठरवणारी फिल्डिंग खरं तर या खेळाडूच्या नावावरती आहे. फारसे फलंदाजी त्याला मिळत नाही किंवा त्याच्या क्रमांकापर्यंत बॅटिंग येत नाही. गोलंदाजी निश्चितच तो हाताळत नाही, परंतु मैदानामध्ये फिल्डिंगमधून लक्षवेधी कामगिरी त्याची जरूर असते. बॅटची कडा घे, चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जाईल तोपर्यंत धावेसाठी प्रयत्न, परंतु धाव घेतली जात नाहीये. एक धाव या चेंडूवरती घेतली जाते. धावफलक 20.
यावेळेस परत एकदा हवेत खेळलेला हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं दूर आहेत. स्पर्श आपण पाहतोय बॉलवरती येत आहे तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल, रनआउटचा चान्स. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. धावबादच्या माध्यमातून विकेट. थँक्यू डीजे. तर पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झालेला आहे. धावफलकावरती नजर टाकाल तर नक्कीच 21 रन ऑन स्कोर कार्ड. 22 इज अ टार्गेट. 22 धावेंचं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता ओपनर बॅटर्स येत आहेत. तर नेक्स्ट मॅचचा टॉस, मॅच नंबर 5 आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. एका बाजूला एपी स्पोर्ट म्हाळुंगे विरुद्ध भुगाव क्रिकेट क्लब, या दोन संघांमध्ये मॅच असणार आहे. प्रामुख्याने मनोरांना सनस देखील उपस्थित आहेत. अण्णांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. 50+ खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. समाजकारण आणि राजकारण आणि इतर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटसाठी नक्कीच आपण जर पाहिलं तर योगदान देणारं व्यक्तिमत्व आहे. आज ते टीममध्ये देखील आहेत आणि नक्कीच सातत्यानं भुगाव संघाकडून ते खेळताना पाहायला मिळतात. अण्णा आलेले आहेत टॉससाठी. दुसऱ्या बाजूला चला एपी म्हाळुंगे टीमकडून अभि लोखंडे, आपण आपले संघनायक कृपया पाठवा. यस, पवन आलेले आहेत. पवन कॅप्टन आहेत की अभि आहेत की मयूर आहेत, सगळेच आहेत. परंतु ज्या स्थितीला मॅच असेल त्या पद्धतीनं प्रत्येकजण संघाला पुढे घेऊन जातो. तर टॉस होईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाश भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत मित्रांनो. नक्कीच कैलासवासी पैलवान मल्ल सम्राट अनंतभाऊ पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच एपी स्पोर्ट म्हाळुंगे विरुद्ध भुगाव क्रिकेट क्लब. सामन्याला सुरुवात. या मॅच मध्ये ओपनिंग पेअर मध्ये बदल. ओ, कॅच ड्रॉप झालाय. संधी मिळाली या मॅच मध्ये निखिल मसूरकर यांना. पहिलाच बॉल. प्रयत्न होता की इनफिल्ड क्लिअर करायची. इनफिल्ड क्लिअर झाल्यानंतर चौकार मिळवायचा, परंतु तिकडे नक्कीच चान्सही गमावला फिल्डरनं. विकेटची संधी होती पहिल्याच बॉलवरती. तिकडे मात्र एक धाव मिळाली. खातं उघडले संघाचं. अथर्व पवळे आले स्ट्रायकिंग एंडला. ओपनिंग पेअर मध्ये बदलला आणि इथे रिव्हरचा फटका. पहिल्याच बॉलवरती अल्टी पल्टी फटका. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहेत, तिकडे चेंडू थांबवला जातोय. 2 धावा मिळत आहेत. टॉस बॉक्स मधून न्यूज आलेली आहे. भुगाव क्रिकेट क्लब टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी निवडलेली आहे. भुगाव संघाला मस्ट विन गेम. दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय एपी म्हाळुंगे टीमनं एक मॅच जिंकलेली आहे, परंतु एक मॅच जिंकून या फॉर्मॅटमध्ये कुठली टीम सेफ नाहीये, त्यामुळं लढायचं आहे.
फुल टॉस होता ऑन साईडला. हा चेंडू आपण पाहतोय ढकललाय डीपमध्ये. नक्कीच आपण पाहतोय ओमकार सातपुते आहेत, चेंडू अडवत आहेत. त्यानंतर ना आलेली एक धावफलक पुढे घेऊन जाईल. स्कोर कार्डवर त्याकडे बदलत आहेत. स्कोरिंगच्या माध्यमातून अभिभैया भालेराव यांचं देखील अतिशय सुंदर वर्क आहे. नितीनजी वारिंगे साहेब, दीपक भाऊ यादव यांचं आगमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत. ओहो, इथे आडव्या बॅटचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. संघाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट आहे, कारण या मॅच मध्ये कमी धावा होत्या. ओपनिंग पेअर मध्ये चेंज केला. निखिल सांगतात मला कुठल्याही क्रमांकावरती पाठवा, आपला रिझल्ट कडकच असणार. षटकार. Annie. 10 धावा धावफलकावरती आहे. निखिल खर तर मार्गदर्शक आहेत या संघातील युवा खेळाडूंचे, आणि नक्कीच इथे त्यांचा खेळ आता हे युवा खेळाडू पाहणार आहेत. दरम्यान व्हाईट बॉल. 11 धाव्यांची गरज 26 चेंडू मध्ये. 22 इज अ टार्गेट. 11 बनल्या गेल्यात, अजून 11 बनवायच्यात. दुसऱ्या बाजूला नक्कीच बंटी पवळे पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा फटका खेळताना पाहायला मिळाला. बॅक डीप टू द क्रीज गेले आणि मैदानामध्ये हा चेंडू एस्टनच्या मागे फाईन लेगला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये निलेश भाऊ गावरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाणेगाव संघाची सुरुवात आहे. संघाची पुनर्बांधणी केलेली आहे. युवा खेळाडूंसोबतच काही अनुभवी खेळाडू संघामध्ये आहेत, आणि नक्कीच आपल्या गावातील इतर खेळाडूंना देखील संधी मिळावी या एकमेव कारणानं खरं तर टीम आपण पाहतोय. निश्चितच इथे पुनर्बांधणी संघाची केलेली आहे. दुसऱ्या बाजूला यजमान संघ कुळेगाव आपल्याला त्या संघाचे देखील त्या गावाचे देखील 2 टीम खेळताना पाहायला मिळतील. दरम्यान इथे चेंडू सरळ ऑन साईडला खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे झेल. इथे नक्कीच आपण पाहतोय टिपला गेलाय, परंतु पाहूया पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. कॅच 100% इथे आपण पाहतोय. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पकडला आहे का हे तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत. परंतु नक्कीच तिकडे रायझिंग स्टार संघ आहे, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की यस इट्स अ विकेट, वेळ आपण घालवायचा नाही. मैदानामध्ये खेळाडू वृत्ती दाखवली, धन्यवाद. तर विकेटचं पतन झालंय. फलंदाज मैदानामध्ये आउट होत आहेत. ओमकार सातपुते सुंदर झेल टिपतायत. यासोबतच षटक संपले. पहिल्या धावफलकावरती धावा 12. 24 बॉल 10 धावेंची गरज आहे. 24 चेंडू 10. स्पार्टन क्रिकेट गुरुकुलच्या तालुका क्रीडा संकुल भरेच्या या मैदानावरती आपण पाहतोय हा क्रिकेटचा एक सोहळा रंगलेला आहे. भरवनाथ करंडक अगदी या मैदानाच्या लगतच तुम्ही जर पाहिलं, मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला प्रवेशद्वाराच्या अगदी डाव्या बाजूला तिथे मोठं बांधकाम सुरू आहे. निश्चितच मुळशी तालुक्यातील जे कुस्ती संकुल आहे, कुस्ती संकुलाचं काम मागच्या बाजूला जे सुरू आहे, आणि निश्चितच मुळशी तालुक्यातील कुस्तीगिरांसाठी पैलवानांसाठी देखील एक हक्काचं कुस्ती संकुल असणार आहे. भव्य दिव्य ते कुस्ती संकुल असणार आहे, आणि त्याचं देखील काम सुरू आहे. क्रीडा संकुल तर तुम्ही पाहताय जिथे मॅच सुरू आहे, क्रिकेटचा हा खेळ सुरू आहे. यावेळेस पुढे सरसावत आसमानी टोला लगावलाय लॉंग ऑन, आणि इथे लॉंग ऑन मध्ये टिपला गेलाय झेल. पाहूया पंचांचा इशारा काय. षटकार आहे, कारण फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर गेलेत. 6 धावा. एक फलंदाज बाद 18 धावा धावफलकावरती आहे. बाबू शेट यांचं देखील आगमन होते. म्हाळुंगे संघाचे ते 12th मॅन आहेत, 12वे खेळाडू आहेत. इथे बॅटची कडा घेत बॉल एस्टॅनच्या मागे विकेट किपरच्या डोक्यावरतून थर्ड मॅनला ट्रॅव्हल झाला, त्यावरती मिळते एक सिंगल. 19 धावा धावफलकावरती आहे. म्हाळुंगे गावातील उद्योजक आहेत बाबू शेट, आणि नक्कीच आकाश भाऊ बाबू शेट एक चांगले डीजे ऑपरेटर देखील आहे. जर आपल्या दादू शेटला आराम हवा असेल तर आमचे बाबू शेट देखील चांगले डीजे ऑपरेटिंग करतात. आपण त्यांना देखील नक्कीच पाहू शकतो. 19 धावा धावफलकावरती. फुल टॉस होता, ऑन साईडला खेळला. कमलेश मॅच फिनिश करतायत या कडक चौकाराने, एफर्टलेस फटक्याने. 4 धावेंनी मॅच संपली. बाजी मारली रायझिंग स्टार टीमनं. 2 सामने खेळलेत, दोनही जिंकलेत. बी ग्रुप मधून टॉपर पहिल्या स्थानावरती आहे. हार्दिक अभिनंदन, वेल प्लेड टीम. तर या मॅच मध्ये सामनावीर पुरस्कार, प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार नक्कीच इथे जाणार आहे. एकंदरीतच आपण
अनालिसिस पाहूया. 5 बॉलमध्ये 14 रन्स निखिल मसूरकर यांनी बनवलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सौरभ गोळे यांनी देखील 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. एकच धाव खर्च केली. सौरभ गोळे ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचे मानकरी, सामनावीर पुरस्काराचे मानकरी. तर सौरभ या तुम्हाला सामनावीर पुरस्कार दिला जातोय.